पाहू शकता की एक बलाढ्य गोलंदाज ज्याचं नाव मात्रामध्ये एक चांगलं घेतलं जातं, सागर जोशी देखील या संघामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. पहिलं षटक टाकण्यासाठी आशिष मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. समोर आव्हान असेल नयन जांभळे याचं. नॉन स्ट्राईकला पाहताय तुम्ही पंकजा. आशिष गोलंदाजीच्या मार्गावरती तुम्ही पाहता आशिष. पहिला बॉल. यावेळेस थोडा खराब चेंडू मात्र बघायला भेटतोय. इथे मात्र पहिलाच वाईट आणि संघाचा श्री गणेशा मात्र वाईटच्या रूपाने होतोय. एक धाव मात्र स्कोअरबोर्डवरती तुम्हाला लागलेलं दिसते. समोर आव्हान असेल नयन जांभळे या फलंदाजाचं, परंतु गोलंदाज देखील तेवढाच चांगला आहे आशिष. परंतु इथे गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण समोर एक चांगला बलाढ्य संघ तुम्हाला दिसतोय अजय 11 संघ, आणि मॅच असेल KCHच्या विरुद्ध. यावेळेस शॉर्ट चेंडू होता. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेचलेला फटका. पहिल्या चेंडूवरतीच मात्र चौकार लगवतो. एक चांगली सुरुवात नयनच्या पाठीतून एक नेत्रदीपक फटका मात्र 4 धावांचा आपल्याला बघायला भेटतोय. खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूवरती प्रहार मात्र इथे केला गेलाय. कव्हरच्या दिशेने मात्र खेचलेला फटका. शॉर्ट चेंडूचा पुरेपूर च्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह पाहताय, घर बसल्या आनंद घेताय मात्र या मॅचचा, कारण क्रिकेटच्या मधला हे सर्वात प्रमुख आहे हे यूट्यूब, आणि तेच तुम्ही घर बसल्या तुम्ही बघू शकता. यावेळेस शॉर्ट चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने खेचलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल उचलून फेकणार, तोपर्यंत इथे 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने स्कोअरबोर्ड मात्र पुढे जातोय 7 वरती. 7 म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक 7, त्याच्यावरती स्कोअरबोर्ड मात्र पोहोचला गेलाय. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू मात्र आशिषचा बघायला भेटतोय. निर्धाव चेंडू देखील आपल्याला बघायला भेटतो. एक चांगला चेंडू मात्र टाकलाय आशिषने. खरं आशिषचं देखील कौतुक करावं लागेल. एक खराब चेंडू पडत होते, परंतु त्यांनी तेवढा चांगला कमबॅक करण्याचं काम मात्र काम करतोय. यावेळेस मात्र चांगला फटका मात्र बघायला भेटतोय. एक चांगला फटका मात्र बघायला भेटतोय. चेंडू थांबणार नाही, चेंडू जमिनीने गुदगुल्या करत येतात या 4 धावा. एक चांगला फटका मात्र नयनच्या बॅटतून आपल्याला या षटकातला दुसरा चौकार मात्र बघायला भेटतोय. खराब चेंडूवरती एक चांगले प्रहार मात्र इथे करतोय नयन. एक तुम्ही जर रिप्लेमध्ये पाहत असाल घर बसल्या तर मात्र हा फटका मात्र तुम्हाला बघायला भेटेल. खरं नेत्रदीपक फटका आहे. धावसंख्या पोचल्या गेली ती 11. पहिले षटक चालू असताना काहीसं खराब षटक मात्र पडत आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार मात्र बघायला भेटलेत. शेवटचा चेंडू बाकी असलेल्या षटकातला आशिष या गोलंदाजाचा. यावेळेस मात्र थोडासा एज घेतले. क्षेत्ररक्षक आहे तिथे थर्ड मॅनच्या दिशेने. आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. जमिनींना आग लावत चेंडू निघून जातोय. 4 धावेसाठी येतोय प्रमोद 11 भांड्याबाई चषक 2026 पर्व मात्र 11व्या मधला या षटकामधला तिसरा चौकार. एक चांगला फटका मात्र बघायला भेटला.
बॅक टू बॅक दोन चौकार मात्र नयनच्या बॅटतून बघायला भेटलेत. एक चांगली फटकेबाजी नयनच्या बॅटतून. पासवर्ड आहे. यावेळेस मात्र चांगला फटका मात्र बघायला भेटतोय. गलीमध्ये घेतलेला फटका आहे. दोन क्षेत्ररक्षक मात्र त्या चेंडूच्या मागे जाणार, उचलून चेंडू फेकणार. तोपर्यंत इथे 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ती 17. गोलंदाजीच्या मार्गावरती आलाय गोलंदाज विनोद. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. यावेळेस चांगला चेंडू होता, परंतु तेवढाच चांगला फटका मात्र आपल्याला पंकजच्या बॅटतून आता मात्र बघायला भेटला गलीच्या दिशेने. खरं कौतुक करावं लागेल. गलीच्या दिशेने एक चांगला फटका खेळलाय. यावेळेस थोडा खराब चेंडू मात्र बघायला भेटतोय. पंच आमच्याकडे फिरतायत ओमकार रांजाने, ते सांगतायत वाईट चेंडू आहे. वाईटच्या रूपाने मात्र एक धाव मात्र पुढे जाते. अठरा. यावेळेस मात्र चांगला फटका मात्र घेतला गेलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सागर जोशी आहेत तिथे. थोडीशी मिसफिल्डिंग बघायला भेटते, परंतु इथे 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 20 वरती. दुसरा षटक चालू आहे. धावसंख्या स्कोअर बोर्डवरती येते 20. एक चांगली धावसंख्या मात्र इथे उभी केली जाते. यावेळेस पंच पुन्हा एकदा आमच्याकडे फिरतायत, वाईट घोषित करतायत. बघा पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय, आज मेन पंचांच्या भूमिकेत पाहताय ओमकार रांजाने. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत पाहताय तुम्ही अरुण शेट्टे आणि स्कोअर बोर्डच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत ऋषिकेश सोनावणे. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू मात्र बघायला भेटतोय. परत एक धाव देखील घेतली जाते. पंचाने पुन्हा एकदा वाईट घोषित केला, म्हणजे 2 धावा मात्र इथे आल्या आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 23 वरती. लाईव्ह पाहताय तुम्ही KK स्पोर्टच्या माध्यमातून. यावेळेस युट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल तर रिप्ले मध्ये पाहू शकता कसा झेल घेतला गेला शिवाजी शिंदेच्या मार्फत. धावसंख्या पोचल्या गेली ती 23. विजय मात्र तुम्हाला फलंदाजीसाठी येताना दिसेल. या संघाचा सर्वात प्रमुख खेळाडू आहे, ज्याच्या बॅटतून मोठे धाबे येतात, मोठे हवाई येतात, मोठे हवाई सफर मात्र ज्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटतात. तो फलंदाज भरोशाचा सर्वात अजय 11चा प्रमुख मेन कणा, ज्याला ओळखला जाणारा फलंदाज मात्र तुम्हाला मैदानामध्ये येताना दिसतोय. यावेळेस मात्र हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेचलाय सागर जोशी आहेत तिथे क्षेत्ररक्षण. थोडं चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र बघायला भेटते सागरच्या माध्यमातून. 1 धावेवरती समाधान मानावं लागतोय. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 24. अतिशय चांगली फलंदाजी मात्र अजय 11च्या फलंदाजांकडून बघायला भेटते. स्ट्राईकला असेल पंकज. यावेळेस मात्र चांगला फटका बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे, एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटलं सागर जोशी यांच्या माध्यमातून. एक चांगला समालोचक आहे आज मात्र ते क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दिसत आहेत तुम्हाला. आणि DJ मास्तर योगेश शिंदे काही शांत बसलेत. थोड्या वेळाने ते देखील आमच्या संगती जोडल्या जातील. ते यावेळेस मात्र चांगला फटका बघायला भेटतोय. लॉग ऑन आणि मिड विकेटच्या दिशेने खेचलेला मध्ये फटका, परंतु इथे 1 धावेवरती समाधान. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ती 26.
2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या पोचली गेली ती 26. जर सरासरी पाहिली आपण योगेश सर तर 13ची सरासरी मात्र तुम्हाला दिसते. एक चांगला रन रेट अजूनपर्यंत तरी अजय इलेव्हनच्या सर्व फलंदाजांनी. शॉपाय तुमचं देखील वेलकम असेल, तसेच नागेश परेरा यांचं देखील वेलकम असेल. प्रमोद इलेव्हन बंडाभाऊ चषक 2026 पर्व मात्र 11व्या मध्ये. आज 11व्या वर्षामध्ये वर्धा परिवर्तन मात्र आपण केले बंडाभाऊ चषकाने. आणि खरोखर एक गोलंदाजच्या मार्गावरती गोलंदाज ओमकार हा गोलंदाजच्या मार्गावरती असेल. समोर आव्हाने विजय, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखला जाणारा अजय इलेव्हन संघाचा. यावेळेस एक शॉर्ट चेंडू होता, परंतु इथे विकेट किपर चुकला. पहिल्यांदा फलंदाज चुकला, त्याच्यानंतर विकेट किपर चुकला, थर्डमॅनचा खेळाडू देखील चुकला. चेंडू मात्र इथे थांबणार नाही, चेंडू निघून जातोय. बाईच्या येत आहेत त्या 4 धावा. या 4 धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे जातोय. स्कोरबोर्ड पोहोचतोय तो 30 वरती. धावसंख्या पोचली गेली ती 31 वरती. पहिला चेंडू वाईट होता. ह्यावेळेस चांगला फटका मात्र घेतला गेलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप लांब आहे, चेंडू थांबणार नाही. सागर जोशी क्षेत्ररक्षण होते तिथे, परंतु चेंडूला खूप स्पीड होती, चेंडू थांबणार नाही. येतोय प्रमोद इलेव्हन बंडाभाऊ चषक 2026 पर्व 11व्या मधला अनोख्या स्टाईलने मारलेला विजयच्या बाडीतून येणारा 4 धावेचा फटका. या 4 धावेने धावसंख्या पोचते ती 35 वर. अतिशय धुवाधार फटकेबाजी मात्र चालू अजय इलेव्हन क्रिकेट संघाच्या फलंदाजांची. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज होती, सुवर्ण संधी होती विकेट कीपरना कॅच घेण्याची, परंतु इथे केतन रामाने मात्र अशी झेल सुटला गेला. आणि अशा खेळाडूंना जर तुम्ही जीवदान दिलं तर मात्र मोठ्या धावांचा मोठा यावेळेस एक चांगला चेंडू मात्र टाकला गेला होता. एक चांगल्या पद्धतीने खेळला. थोडीशी मिसफिल्डिंग मात्र बघायला भेटते. मिसफिल्डिंग जशी झाली तशा इथे मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. या 2 धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे जातोय. धावसंख्या पोचते ती 38 वरती. या षटकामध्ये देखील चांगल्या धावा मात्र इथे केल्या जात आहेत. बारा धावा आतापर्यंत मात्र या षटकामध्ये आपल्याला बघायला भेटल्यात. यावेळेस मात्र थोडं चांगला फटका कार्पेट लेवलचा पॉइंटच्या दिशेने घेतलेला फटका. इथे मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 40. आतापर्यंत या षटकामध्ये 14 धावा मात्र बघायला भेटल्यात. थोडीशी मिसफिल्डिंग देखील बघायला भेटते मैदानामध्ये. तिसरा षटक चालू असताना धावसंख्या मात्र पोहोचल्या गेली 40 वरती. यावेळेस अप्रतिम झेल मात्र बघायला भेटला. खरखर आशिषने चांगला झेल घेतला. जर
तुम्ही रिप्लेमध्ये पाहत असाल तर खरोखर चांगला झेल आशिषच्या माध्यमातून तुम्हाला या मैदानामध्ये बघायला भेटेल. लॉग ऑनच्या दिशेने धावसंख्या मात्र पोहोचल्या गेले ती 2 गडी बाद 40 वरती 3 षटकांचा खेळ झाला. जर सरासरी तुम्ही पाहिली तर मात्र 13ची सरासरी तुम्हाला बघायला दिसेल. गोलंदाजीच्या मार्गावर पाहताय तुम्ही शिवाजी शिंदे मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती दिसतील तुम्हाला. एक चांगला अनुभवी गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती. यावेळी शॉर्ट चेंडू होता फिरून मारला गेलाय. लॉंग लेगच्या दिशेने घेतलेला फटका. चेंडू थांबणार नाही. येतो आहे विजयच्या बाडेतून येणारा दमदार कडक चौकार. प्रमोद 11 चषक 2026 मधल्या अनोख्या स्टाईलने मारलेला हा विजयच्या बॅटतून आलेला खणखणीत तंदणीत 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 चौकार. या 4 धावेने धावसंख्या मात्र पोचल्या जाते ती 44. एक खराब चेंडू होता शॉर्ट चेंडू आणि अप्रतिम फटका मात्र बघायला भेटला. या वेळेस मात्र चांगला फटका आहे. लॉंग ऑफच्या दिशेने घेतलेला फटका हा, परंतु 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. फलंदाज मात्र आता पहिल्यांदा तुम्हाला दिसेल स्ट्राईकला तो मानस. एक अनुभवी खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण इथे पाहिले. एक चांगला ऑलराऊंडर, बेस्ट ऑलराऊंडर म्हणून. ह्या वेळेस निर्धाव चेंडू एक चांगला चेंडू मात्र बघायला भेटतोय. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव मात्र घेतली जाते. एक चांगलं क्षेत्ररक्षण आशिषच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. खरोखर एक चांगला खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे KCS संघाचा. यावेळेस मात्र चांगला फटका मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने घेतलेला फटका. सागर जोशी मात्र ते क्षेत्ररक्षण करत होते, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडूला खूप सारी स्पीड आहे. चेंडू निघून जातोय येतोय. प्रमोद 11 भांड्याभाई चषक 2026 पर्व मात्र 11व्या मधला एक दमदार खणखणीत धनधनीत चौकार. या 4 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 50. एक चांगली स्कोअर बोर्ड वरती तुम्हाला दिसेल. यावेळेस पंच मात्र सांगतायत नो बॉल आणि पंचांचं हेलिकॉप्टर मात्र मैदानामध्ये फिरलं गेलंय. पंच सांगतायत यस उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस बॅटची एज घेतली. यष्टीरक्षक पुन्हा एकदा चुकतोय. आउटफील्ड थर्डमॅनची खूप फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. येत आहेत.
या 2 धावा मात्र इथे येत आहेत. यावेळेस बॉलची स्पीड कुठेतरी कमी झालेली दिसली आणि 2 धावा मात्र इथे बघायला भेटत आहेत. या 2 धावा येत आहेत. धावसंख्या पोहोचल्या जाते ती 53 वरती. यावेळेस यावेळेस मात्र मैदानामध्ये काय घडतंय? दांडी 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 गोल, विकेटचं पतन. यावेळेस एक चांगला चेंडू मात्र आपल्याला बघायला भेटला. सरळ दांडीची गोल केली. यावेळेस तुम्ही जर स्क्रीनवर पाहत असाल रिप्लेमध्ये तर मात्र ती दांडी गोल कशी केली या गोलंदाजाने मात्र दाखवली जाते. एक लाईव्ह चांगलं दाखवण्याचं काम की स्पोर्टच्या माध्यमातून तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दिसल्या जाईल. खरं तर त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. कोणता प्रेक्षक कधी आलाय, कुठला मान्यवर कधी आलाय आणि तो कुठे बसलाय हे दाखवण्याचं काम लाईव्ह मात्र करते आमचे के स्पोर्ट. यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल मात्र्यांमध्ये. ह्यावेळेस मात्र चांगला फटका आहे. ह्यावेळेस मिड विकेटच्या दिशेने घेतला फटका. विनोद क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत इथे 2 धावा मात्र झाल्या गेल्यात. 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ती 55 वरती. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर फटका मात्र आपल्याला बघायला भेटतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने घेतलेला फटका. शिवाजी शिंदे स्वतः क्षेत्ररक्षण मात्र करतायत. यावेळेस एक चांगला थ्रो मात्र बघायला भेटतोय. 2 धावेवरती समाधान. 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 57 वरती. ह्यावेळेस मात्र चांगला फटका आहे. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जात आहे तिथे पण 2 क्षेत्ररक्षकांच्या लॉंगॉनच्या मध्ये घेतलेला फटका. चेंडू थांबणार नाही. येतोय प्रमोद 11 भांडा बॉईज चषक 2026 मधल्या अनोख्या स्टाईलने आलेला दीपकच्या बॅटतून एक दमदार चौकार आणि या 4 धावेने मात्र धावसंख्या पोहोचल्या जाते ती 61 वरती. यावेळेस मात्र एक चांगला फटका घेतला लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे आशिष. एक चांगला क्षेत्ररक्षक आणि खरं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटलंय. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते ती 62 वरती. यावेळेस चांगला फटका आहे. नेत्रदीपक फटका. चेंडू थांबणार नाही. मी एकच सांगतो अजय 11 संघाचा 6वा ठोकतोय 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 6 धावा. या 6 धावेने धावसंख्या पोहोचल्या गेली ती 68 वरती. करायचे आहेत 69 धावा.
30 चेंडू 69 धाबांची गरज समोर फलंदाजीसाठी मात्र आलेत शिवाजी शिंदे. स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला पाहताय तुम्ही हर्ष शिंदे. यावेळेस मात्र पहिला चेंडूत मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक येतोय खाली. एक टप्पी, दोन टप्पी आणि तिसऱ्या टपला मात्र झेल घेतलाय. पहिल्या चेंडूवरतीच विकेटचं पतन. एक मोठी विकेट, मोठ्या विकेटचा पाय उतार. पहिली अवदसा मात्र KCS संघाची बॅक टू पॅव्हलियन. यावेळेस मात्र एक मोठी विकेट मात्र बॅक टू पॅव्हलियन. शिवाजी शिंदे यांच्या मोठ्या फटके मात्र तुम्हाला बघायला भेटले असते, परंतु ती विकेट मात्र तुम्हाला बाहेर मात्र जाताना दिसते. एक मोठी विकेट मात्र मानसने मात्र बॅक टू पॅव्हलियन पाठवलंय. एक चांगला झेल देखील मात्र बघायला भेटला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक. काय घडतंय मैदानामध्ये इथे मात्र दुसरी विकेट. एक चांगली गोलंदाजी मानसच्या माध्यमातून. एक युवा गोलंदाज ज्याच्या वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आहे. जर प्ले मध्ये तुम्ही पाहता एक चांगला नेत्रदीपक झेल मात्र बघायला भेटला पंकजच्या माध्यमातून. खरोखर चांगला झेल मात्र त्याने घेतला गेला. कव्हर पॉइंटच्या दिशेने हा झेल घेतलाय पंकजने. खरोखर त्याचं देखील कौतुक करावं लागेल. एक चांगली फलंदाजी त्याच्या बॅटीतून आपल्याला बघायला भेटली. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं केलं जात आहे. इकडे मानसचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. 2 चेंडूवरती 2 विकेट मात्र त्याने घेतल्या गेलेत. एक पहिली विकेट घेतली होती शिवाजी शिंदे, दुसरी विकेट मात्र घेतल्या गेली ती आशिष या खेळाडूची. 2 दिग्गज फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हलियन वरती आणि गोलंदाज मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक घडणार का, एक चांगला चेंडू पडणार का या गोलंदाजाच्या माध्यमातून, ते मात्र बघावं लागेल. इथे मात्र फलंदाजीसाठी मात्र फलंदाज जातोय. सूरज टू मानस गोलंदाजीच्या मार्गावरती स्ट्राईकला. यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू मात्र इथे टाकला गेला. निर्धाव चेंडू मात्र इथे पडतोय. वेगवान चेंडू मात्र तुम्ही बघताय. खरं देखील मानसचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. एक वेगवान चेंडू मात्र त्याच्या माध्यमातून टाकला गेला. निर्धाव चेंडू आतापर्यंत 3 चेंडू मात्र इथे निर्धाव मात्र बघायला भेटत आहेत. सुंदर गोलंदाजी अजय 11 क्रिकेट संघाकडे मात्र या मैदानामध्ये बघायला भेटते. तेवढीच चांगली फलंदाजी देखील त्यांच्याकडनं बघायला भेटली होती. आता मात्र गोलंदाजी बघायला भेटते. कुठेतरी KCS संघ संकटात कुठेतरी सापडल्यासारखा दिसतोय. धावा खूप करायच्या आहेत, परंतु इथे गोलंदाजी अप्रतिम चालू आहे. यावेळेस मात्र सलग दुसरा चेंडू देखील निर्धाव मात्र टाकला जातोय. सूरज या फलंदाजाला 4 चेंडू या षटकामध्ये निर्धाव पडले गेलेत आणि 2 विकेट देखील महत्त्वपूर्ण होते. त्या महत्त्वपूर्ण विकेट देखील बॅक टू पॅव्हलियन पाठवले. त्या गोलंदाज मानस याने खरोखर वेगावरती स्वार होणारा रफ्तारचा बादशाह, रफ्तारचा शहेनशाह या नावाने ओळखणारा मानस मात्र गोलंदाजी खरोखर चांगली करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. खेतांचा पंखा कसा फिरतो तशी फक्त आणि फक्त सूरजची बॅट फिरते. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही होते. एका जागेवरती उभा करून ठेवला मानसने आपल्या गोलंदाजीवरती. त्या सूरज ह्याला पहिलं मेडन षटक पडतं का, पहिलं मेडन षटक मानसच्या नावावरती जातं का, या सिरीज मधलं मात्र हे बघावं लागेल. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस बॅटची एज घेतली. इथे मात्र चुकी करतोय. विकेट किपरकडनं थोडीशी चुकी बघायला भेटली. लेग स्लिप कडच्या खेळाडूकडनं देखील आपल्याला चुकी बघायला भेटली आणि इथे मात्र बघता बघता 3 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि या 3 धावेनंतर संघाचे श्रीगणेशा देखील झाले आणि पहिले षटक संपतंय. धावसंख्या मात्र पोहोचल्या गेले ती 3 वरती.
मानसकडनं देखील चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली. पहिल्या षटक संपल्यानंतर फक्त आणि फक्त 3 धावा मात्र बघायला भेटला. स्कोअरबोर्डवरती गोलंदाजीच्या मार्गावरती विजय आखाडे, एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जाणारा सायकल मॅन, या खेळाडूच्या नावावरती बेस्ट बॉलर म्हणून सायकल आहे. तो खेळाडू मात्र तुम्हाला गोलंदाजीच्या मार्गावरती दिसेल. बेस्ट फिल्डर म्हणून या खेळाडूला मात्र सायकल दिली होती KPL मध्ये. तो गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती तो विजय आखाडे. यावेळेस मात्र एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु अप्रतिम झेल मात्र इथे बघायला भेटला. इथे मात्र विकेटचं पतन. KCS संघाचे फलंदाज मात्र सांगतायत तू चल मै आई, असं मात्र बघायला भेटतंय या मैदानामध्ये. सलग 3रा विकेट मात्र यावेळेस मात्र एक चांगला चेंडू टाकला गेला. अप्रतिम गोलंदाजी मात्र बघायला भेटते. गोलंदाज विजय ह्याच्याकडनं निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतो. वाईट चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. एक चांगली गोलंदाजी करतोय विजय, परंतु इथे एक थोडासा खराब चेंडू देखील बघायला भेटला. 2 चेंडू मात्र निर्धाव बघायला भेटले होते की विकेट आली होती, परंतु 3रा चेंडू मात्र खराब फेकला गेला. आतापर्यंत स्कोर बरोबर धाव लागले 4. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र केली जाते दाढी 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 दाढ गोल. विकेटचं पतन. एक चांगली गोलंदाजी मात्र बघायला भेटते. खरं कौतुक करावं लागेल अजय इलेव्हनच्या सगळ्या गोलंदाजांचं. कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम मात्र KCSच्या सर्व फलंदाजांना मात्र करतायत. दुसरं षटक चालू असताना जर तुम्ही विकेट पाहिल्या तर मात्र 4 गेल्यात आणि स्कोअरबोर्ड पाहिला तरी 4 आहे, म्हणजे 4 आणि 4 फक्त दिसेल तुम्हाला. यावेळेस मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये घेतलेला 20 सेट मध्ये घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटतंय. इथे मात्र बघता बघता 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या. स्कोअर बोर्ड कुठेतरी आता हलता मात्र ठेवला गेला. स्कोअर बोर्ड पोहोचला गेलाय 6 वरती. अजून करायचे आहेत 20 चेंडू मध्ये त्या 63 धावा. एक मोठा धाव संख्येचा मात्र इथे डोंगर उभा केला गेलाय. अवघड धाव संख्या मात्र उभी केली गेली.
यावेळेस मात्र चांगला फटका आहे पॉइंटच्या दिशेने. इथे मात्र विकेटचं पतन होतं की काय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटतंय. एकही धाव नाही, निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटवा. समीकरण बदलतंय. 19 चेंडूमध्ये 63 धावा करायच्यात. एक चांगली गोलंदाजी दबावामध्ये ठेवलंय पूर्ण केसीएस संघाला. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, अप्रतिम झेल नयनच्या माध्यमातून बघायला भेटतंय. आज मात्र स्टेटसला मात्र हा झेल नयनच्या तुम्हाला दिसेल. अप्रतिम झेल मात्र बघायला भेटलाय नयनच्या माध्यमातून. एकदा सुटला, दुसऱ्यांदा सुटला, परंतु तिसऱ्यांदा मात्र पकडला गेला. अप्रतिम झेल नयनच्या माध्यमातून. खरकर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा मानस. यावेळेस एक चांगला फटका मात्र बघायला भेटतोय लॉंग आणि मिड ऑनच्या मध्ये. एक चांगलं क्षेत्ररक्षण दीपकच्या माध्यमातून देखील. पुरेपूर केसी संघाला थांबून ठेवण्याचं काम केलंय. एक दबदबा निर्माण केला या सामन्यामध्ये ते अजयलियन संघाने. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु दोन्ही खेळाडू मात्र सुखरूप आपल्या माहेरी घरी पोहोचल्या गेलेत. एक धाव मात्र येते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ती 8. यावेळेस मात्र चांगला हलक्या हाताने खेळून काढलाय. मिड ऑफच्या दिशेने घेतलेला फटका. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या मात्र स्कोरवर पोहोचते ती 10. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. भरपूर धावा मात्र करायच्या आहेत ह्या 15 चेंडू मध्ये. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटतंय. एक धाव बस भेटते. एक धावेने धावसंख्या मध्ये ती 11. यावेळेस मधलं क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र मात्र इथे टाकलं गेलं होतं. एक चांगला चेंडू होता, परंतु चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय आणि इथे 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 13 वरती. 13 चेंडू बाकी आहेत आणि धावा करायच्या 56. कुठेतरी एका ते सामना अजय 11 संघ विजयाच्या दिशेने जाताना दिसतोय. यावेळेस एक चांगला फटका 20 सेट मध्ये घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे दीपक मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मात्र घेतली जाते. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 14. 2 षटकांचा खेळ बाकी. धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागली ती 14. आमच्या
डीजे मास्तर योगेश शिंदे यांचा लकी आकडा 14, कारण व्हॅलेंटाईन डे साजरा त्याच दिवशी केला जातो आणि अनेक त्यांनी व्हॅलेंटाईन डे साजरे केले असतील म्हणून त्यांच्यासाठी तो लकी असणारा आकडा आहे. ह्यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा, परंतु इथे मात्र काय घडतंय, पहिल्या चेंडूवरतीच मात्र विकेट दीपकच्या गोलंदाजीवरती एक वेगवान चेंडू मात्र टाकला गेला होता आणि विकेटचं पतन. इथे मात्र विनयला मात्र बॅक टू पॅव्हलियन जावं लागतंय. यावेळेस मिस टायमिंग फटका आहे. दीपक स्वतःच्या गोलंदाजीवरती मात्र स्वतः फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम झेल मात्र बघायला भेटतोय. इथे मात्र 7व्या विकेटचं पतन होत आहे. सागर जोशी आल्या पावली माघारी मात्र जाताना दिसत आहेत. एक चांगला धबधबा मात्र इथे मात्र या गोलंदाजांचा दिसतोय. पहिलं षटक टाकलं गेलं होतं मानस याच्याकडनं, अप्रतिम. ह्यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकला गेला होता. एक चांगली गोलंदाजी मात्र बघायला भेटते. 7 चेंडू उरलेत आणि करायच्या 53 धावा. जर स्कोर बोर्ड तुम्ही पाहत असाल तर 7 विकेट 16 धावा मात्र स्कोर बोर्ड होती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. षटक घोषित झालं. 6 चेंडूचा खेळ बाकी. करायच्यात 53 धावा. सदी देवी डीजे मास्तर योगेश यांना. कार्तिक मोरे हा गोलंदाजीच्या मार्गावरती. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय गोलंदाज. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका शॉर्ट मिडॉनच्या दिशेने. एक चांगलं क्षेत्ररक्षण दीपकच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटला. 5 चेंडू उरलेत. करायच्यात 52 धावा. यावेळेस चांगला प्रयत्न केला गेला होता विजयकडनं. एक धाव मात्र इथे घेतली जाते. 1 धावेने धावसंख्या पोहोचते 18 वरती.
आडव्या बॅटने घेतलेला हा फटका मिड विकेटच्या दिशेने. शेवटच्या षटकातले 3 चेंडू उरलेत, करायच्यात 50 धावा. म्हणजे एका हाती सामना. अजय इलेव्हन क्रिकेट संघ विजयाच्या दिशेने, म्हणजे सत्यनारायणची पूजा झाले, तीर्थप्रसाद बाकी आहे. यावेळेस निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. एक चांगली गोलंदाजी देखील आपल्याला बघायला भेटते कार्तिक या गोलंदाजाकडनं. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. इथे मात्र विजयी ठर झालाय तो अजय इलेव्हन संघ. करा एक चेंडूमध्ये 50 धावा मात्र करायच्यात. खूप मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभा केला गेला होता. 69 धावा मात्र विजयाच्या दिशेने होत्या केसी संघाला, परंतु आता स्कोरपर्यंत इथे मात्र एक चांगला फटका मात्र बघायला भेटतोय. एक चांगला फटका मात्र 4 धाव्यांचा आपल्याला बघायला भेटतोय. इथे मात्र विजयी झालाय तो अजय इलेव्हन क्रिकेट संघ. बेस्ट ऑफ लक असेल. मी थांबतो, तुम्ही बघायचं थांबू नका. यूट्यूबच्या माध्यमातून मी थोडासा समालोचनामध्ये बदल होईल. अनिल जी नायगडे सर मात्र समालोचनामध्ये जोडले जातील. धन्यवाद.